वेगवेगळ्या युक्त्या करून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी हे खारघरचं जे पाण्याचं जे चित्र आहे हे बनवलेलं आहे। खारघर तळोजा या ठिकाणी आज त्यामुळे पाणी अवेलेबल आहे। आमदार म्हणून काम करत असताना त्यांच्या हातात असलेले सर्व आयुध त्यांनी या ठिकाणी वापरली आणि म्हणून आज इतकी मोठी लोकसंख्या वाढली तरी या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम नाही। एखादं शहर वसत असताना, नवीन शहर बनत असताना नक्कीच तिथल्या गरजा ज्या आहेत त्या प्रशासनावरती ताण निर्माण करत असतात, परंतु त्याला मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ते काम आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी केलेलं आहे। परंतु काही लोक राजकीय पदाच्या लोभापायी त्यांना ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आरोप त्यांच्यावरती लावण्याचा प्रयत्न करतात आहेत हे खरंच चुकीचं आहे। ही सत्य परिस्थिती जनतेला सांगणं गरजेचं आहे, म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। यात आणि बऱ्याच गोष्टी आहेत, मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन। धन्यवाद।